शेतकरी बापाची कर्जमाफी होते का? दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे उद्योगपतींची कर्जमाफी होते. देश सोडून तो नीरव मोदी पळून गेला, विजय मल्ल्या पळून गेला, यांची कर्जमाफी होते. पण शेतामध्ये काम करणाऱ्या आमच्या शेतकरी बापाची कर्जमाफी का होत नाहीये? या उद्योगपतींकडून याला कमिशन भेटतंय म्हणून उद्योगपतींची कर्ज माफ करायची. निवडणुका येतात आणि या निवडणुकीमध्ये उद्योगपती यांना पैसा पुरवतात, उद्योगपतींची कर्ज माफ करायची. अरे आमच्या शेतकरी बापाची कर्ज माफ का होत नाही? तुमची निवडणूक येते आणि तुम्ही आम्हाला आश्वासन देता. अजित पवारांनी आश्वासन दिलं होतं, शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केला तर पवारांची अवलाद म्हणून घेणार नाही स्वतःला. काय झालं अजित पवार? आमच्या शेतकरी बापाच्या कर्जमाफीचं काय झालं? आज अजित पवार म्हणतात माझ्या व्हिडिओ दाखवा की जो मी म्हटलोय की मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेन. अरे अजित पवार साहेब, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, लाज. आमच्या शेतकरी बापाच्या जखमेवर मीठ चोळायचं काम तुम्ही करताय. लक्षात ठेवा, ही भाकरी कुठला उद्योगपती पिकवत नाही. भाकरी ही कधीच ऑनलाईन मागवता येत नाही. भाकरी पिकवण्यासाठी शेतकरी बाप जिवंत असावा लागतो. आणि शेतामध्ये काम करणारा आमचा शेतकरी बाप ज्यावेळेस शेतामध्ये एक दाणा पेरतो आणि या एका दाण्याचे हजारो दाणे होतात, त्यावेळेस शेतामध्ये भाकरी पिकते, भाकरी. आणि मग भाकरी पिकवणाऱ्या या आमच्या शेतकरी बापाची कर्जमाफी का होत नाही? का होत नाही आमच्या शेतकरी बापाची कर्जमाफी? का होत नाही? जर या शेतकरी जगाचा पोशिंदा असेल तर तो फक्त नावाला पोशिंदा आहे का? आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शेतकरी बाप झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतोय. त्याचा कोण का विचार करत नाहीये? का करत नाहीये? शेतकरी बापाचा विचार केला पाहिजे. शेतकरी जगला तर देश जगणार आहे. शेतकरी जगला तर देशाचा गाडा फिरणार आहे, देशाचा गाडा चालणार आहे. ज्या दिवशी शेतकरी थांबेल त्या दिवशी हे जग थांबेल. लक्षात ठेवा. दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकाय गेलो तर पेट्रोलच्या किमती कमी होत नाही. सोनाराकडे ज्यावेळेस आम्ही सोनं घ्यायला जातो या सोन्याची किंमत कमी होत नाही. अरे चांदी घेतो, चांदीची किंमत कमी होत नाही. मेडिकल मध्ये आम्ही गोळ्या घ्यायला जातो, मेडिकलच्या गोळ्याची किंमत कधीच कमी होत नाही. आणि आमचा शेतकरी बाप ज्यावेळेस बाजारामध्ये भाजीपाला विकायला बसतो ना, तेव्हा आमचा बाप 10 रुपयाची मेथीची पेंडे 7 रुपयाला देतो. अरे जगामध्ये पहिला पट्ट्या आहे जो शेतातल्या पिकाची किंमत कमी करतो. आणि मग तुमच्या किमती कमी होत नाहीत ना, मग आमच्या शेतकरी बापाची किमती का कमी करताय? लाज वाटते, लाज. अरे आम्हाला कर्जमाफीची भीक नको आहे. आमच्या शेतात पिकणाऱ्या पिकाला फक्त हमी भाव द्या. जर तुम्ही आमच्या शेतकरी बापाच्या पिकाला हमी